आज बघूया एकदम टेस्टी डिंकाच्या लाडवाची रेसिपी। तर सर्वात अगोदर कढईमध्ये खारीक पूड ॲड करायची आहे आणि तुपामध्ये मस्त आपल्याला ही खारीक पूड भाजून घ्यायची आहे। त्यानंतर थोडा थोडा डिंक तुपामध्ये ॲड करायचा आहे आणि ते देखील आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। नंतर बदाम, काजू आणि मनुके हे सगळे ड्रायफ्रूट्स देखील आपल्याला तुपामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। खोबरं खिसून न घेता आपण बारीक असं कट करून घेतलं आहे, ते देखील थोडं थोडं आपल्याला तुपामध्ये ॲड करून छान असं तळून घ्यायचं आहे। आता हे सगळं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि छान हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर एका पॅनमध्ये गूळ आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि गूळ विरघळला की गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे। आता आपण जे बनवून घेतलं होतं मिश्रण त्यामध्ये थोडं थोडं हे गुळाचं पाणी ॲड करायचं आहे आणि छान लाडू वळवून घ्यायचे आहेत। शेवटपर्यंत हे लाडू खुसखुशीत लागतात आणि डिटेल रेसिपी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर नक्की चेक करून बघा।